गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुराम महाराज की जय। आता त्या अवस्थेमध्ये आपल्यामध्ये ईश्वर येऊन बसला, किती सुंदर आहे। आणि तो सगळ्यांच्यात येऊन बसतोय, लक्षात ठेवा। पण नंतर काय होतं, तो पुरुषोत्तम असतो आणि ती परा असते। ते एकत्रित येऊन बसलेले आहेत तिथं, परंतु ती पराशक्ती ईश्वराच्या आदेशाने कार्य करण्यासाठी आलेली असते। त्याच्यामुळे तो पुरुषोत्तम विठ्ठल म्हणून इथं बसून राहतो आणि फक्त बघत असतो आपल्याकडे। तेव्हापासून बघतोय तो। बघा, ईश्वर आपल्याकडे आईच्या गर्भात आल्यापासून आपल्याला बघतोय, न्याहाळतोय, फक्त करत काहीच नाहीये। यथेच्छसी तथा कुरु, कळलं का काय आहे ते। आणि त्यामुळे ती पराशक्ती अपरा होते आणि आपल्या आज्ञाचक्रापाशी येते, आपल्या विशुद्ध चक्रापाशी येते, ती मणिपूर चक्रापाशी येते, अनाहत चक्रापाशी येते, मणिपूर चक्रापाशी येते। परास्थान तिचं असतं, तिथनं ती आलेली असते आणि त्याच्या खाली स्वाधिष्ठान चक्रापाशी येते आणि त्याच्यानंतर मूलाधार चक्रापाशी येते। ती परा येते, पण अपरा होऊन येते। कारण तिला आपलं जे बीज आहे, जीवात्म्याचं बीज, त्या बीजाप्रमाणे विविध जाणीवांना अंकुर द्यायचा असतो आणि त्याच्यातनं संपूर्ण अष्टधा प्रकृतीला, जी समष्टीमधली आहे अष्टधा प्रकृती, तिला व्यष्टीत समाविष्ट करायचं असतं। म्हणून तीच परा अपरा होते आणि माया म्हणून आपल्यामधनं प्रगट होते। आणि ती प्रगट होताना आपल्यामधल्या सर्व वृत्तींना, इच्छा वासनांना पूर्तता आणण्यासाठी ती त्या शरीराला मुभा देते, लक्षात ठेवा। हे ईश्वराचं आपल्यामधलं कार्य आहे आणि ईश्वर फक्त इथं बसलाय। म्हणून आपण मायेमध्ये गेलेलो आहोत, ईश्वर आपली इथं वाट पाहतोय। किती इंचावर आहे, 2 वितावरती आहे ईश्वर आपल्यापासनं। आणि जर अगदी त्याचं स्थानच म्हणाल ना, तर आपलं ही जी काही डोकं आहे, त्याच्या इकडनं समजा तो स्क्वेअर आपलं सर्कल आहे, तर त्याच्या सेंटरला आत्मतत्व, आत्मचैतन्य आपल्यामध्ये स्थिर आहे, ते स्थिर आहे। आणि तो विठ्ठल आहे, तो पुरुषोत्तम आहे। या भूमिके म्हणजे तो किती जवळ आहे आपल्या, विचार करा। इतका आपल्या आतमध्ये सूक्ष्म रीतीने बसला आहे, परंतु आपल्याच जाणीवेमधनं आपल्याला वाटतंय हे शरीर माझं आहे, हे घर माझं आहे, तर बाह्य झालं। परंतु हे मन माझं आहे, ही बुद्धी माझी आहे, हे चित्त माझं आहे।
म्हणून आपल्या स्थूल आणि सूक्ष्म जाणीवांना विभाजित करा. तुमच्या लक्षात येईल की शरीर हे स्थूलातलं आहे आणि सूक्ष्मातला व्यवहार खूप मोठा आहे. म्हणून त्यांनी हे शरीर दिलेलं आहे, ते कशासाठी दिलेलं आहे हेच आपल्याला माहिती नाही आहे. सर्व अध्यात्माचा प्रॉब्लेम जो आहे तो इथं येऊन थांबतो. आणि आपण आपली बुद्धी भ्रष्ट झालेला असल्यामुळे आपल्याला वाटतं आपल्या इच्छा वासनांसाठी दिलेली आहे. आणि या इच्छा वासना कितीही वाढत गेल्या तरी त्या कधी कमी होत नाहीत. म्हणजे आज बटाटे वडा खाल्ले तुम्ही समजा, किंवा तुमच्याकडे काय प्रसिद्ध असतं मला माहीत नाही, खानदेशात बटाटे वडा किती चालतो ते, परंतु काय ते असेल ते बघा तुमच्या घरात काय चालतं ते डाळबाटी वगैरे असं काहीतरी असतं खानदेशातलं प्रसिद्ध, बरोबर आहे की नाही. आज तुम्ही डाळबाटी खाल्ली भरपूर, तर 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी परत आपल्याच घरात आपल्यालाच वाटायला लागतं बरेच दिवसात डाळबाटी झाली नाही, बरोबर की नाही. बरेच दिवसात मी हे खाल्लं नाही, मी ते खाल्लं नाही, अशा सगळ्या वृत्ती आपल्यामध्येच आहेत. हे सगळं अस्थिरच स्वरूप होतं ना. त्याच्यामुळे या सर्व विषय वासना वाढतच जाणार आहेत. त्या कमी होण्याचं काम कधीच होणार नाही. मरेपर्यंत वासना वाढणार आहेत. मरताना सुद्धा आपलं लक्ष आपल्याच लॉकरमध्ये असणाऱ्या पैशांकडे असणार आहे. मरताना सुद्धा आपलं लक्ष आपल्याच पोरांना किती जमीन द्यायची, कुठल्याला काय द्यायची असा विचार आहे. आणि खरं तर आपलं काहीच नाही आहे. म्हणून आईच्या गर्भाचा विषय ईश्वर आपल्यात कसा आला हे झालं, परंतु आपला विषय कसा चालला. आपण त्या 9 महिन्यामध्ये आईच्या गर्भामध्ये आपण आईचा गर्भ हे माझं घर आहे असं म्हणत होतो. आपल्याला आठवत नसेल पण तिथं आपण अगदी अंग चोरून दाबून बसलो होतो, पण ते तरी आपल्याला ते सुखकारकच वाटत होतं, कारण राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि मग पुढे आईच्या इथनं बाहेर पडल्यावर वडील वगैरे आपले असतात, आई वडील, मग ते आपल्या लहानाचं मोठं करतात. मग त्यांचं घर आपल्याला आपलं वाटायला लागतं. मग त्यांचं घर आपलं वाटायला लागल्यानंतर आपण मोठे होतो, आपली बायको होते, आपली पोरं होतात, सगळं आपलं आपलं परत वेगळं सुरू होतं. जे आपले आईवडील असतात ते कुठंतरी दूर जायला लागतात आणि आपली बायको, आपली पोरं, आपली नातवंड या विषयामध्ये आपण आपलं करत राहतो. आणि मग या आशयाच्यामध्ये आपल्याला आपलं घर पण हवं असतं. मग आपण ते घर आपलं तयार करतो. मग ते घर आपलं होतं, मी त्या घराचा मालक असतो, बरोबर. आणि त्यानंतर मग ते घर माझं असल्यामुळे मी मरेपर्यंत माझ्या पोरांच्या नावावर सुद्धा करू इच्छित नसतो. बघा कोणी आहे का इथं की आपलं पोरांच्या नावावर किंवा सुनेच्या नावावरच आत्ता घर करून टाकलंय? नाही करत. मग पोरगा त्याचं घर करतो वेगळं, लक्षात घ्या. परंतु शेवटी काय होतं, आपण मरतो आणि मग आपल्या लक्षात येतं की माझं घर कुठलं, माझं घर कुठलं. आईच्या गर्भात मी होतो ते माझं घर नव्हतं, माझ्या आईवडिलांचं घर होतं तेही माझं नव्हतं, मी स्वतः तयार केलेलं घर होतं तेही माझं नव्हतं. माझ्याच लोकांनी मला ढकलून त्या इलेक्ट्रिक भट्टीत जाळून मोकळं केलं. मग माझं घर कुठलं. आणि खरं तर तिथं त्याला कळतं की त्याचं घर जे आहे ते निजधाम असतं, लक्षात ठेवा. आणि ते न कळल्यामुळे आणि हे जीवन असं घालवल्यामुळे तो परत 14 भुवनांच्या राज्यात
येऊन पोचतो. त्याच्या जाणीवांप्रमाणे त्यांनी जे कर्म केलेलं असेल त्याप्रमाणे जर चांगला असेल जीवन जगलेला, म्हणून म्हटलं फक्त चांगलं असणं आणि चांगलं वागणं याला अध्यात्मात तशी शून्य किंमत आहे आत्मजाणीवेसाठी. याचा अर्थ चांगले वागू नका असं नाही म्हणते मी, परंतु मूळ समजून घेणं गरजेचं आहे. मग आपण अशी जी व्यक्ती असतात आपण असतो ते आपण कुठंतरी भूर भवः महाः जनः तपः सत्यम अशा लोकांमध्ये जातो. आणि जर आपले कर्म जर वाईट असतील, त्यात इच्छा वासना, त्यात दुफळ्या, ते सर्व काही असेल, तर मग अतल वितल सुतल तलातल रसातळ पाताळ ही प्रकृती मातेनी आपल्यासाठी स्वयंभू केलेली, काय म्हणतो आपण त्याला, रचना आहे, नियम आहे. आणि हे नियम पाळल्याशिवाय गत्यंतर नाही. मग तिथं आपली पोरं, आपले नवरा, आपली बायको, आपली नातवंड, आपले वडील कोणीही उपयोगी पडत नाही. इतकं गंभीर आहे बघा. हे मी का गंभीर करतो आहे, कारण हे अध्यात्म हे सिरियसच आहे. लक्षात घ्या, ईश्वर सहज आहे, पण मला तो सिरियसलीच कळला पाहिजे. कारण डिव्हाइन इज नॉट कॅज्युअल. तुम्ही आपलं जाता जाता चला गणपती बाप्पा मोरया करत बसा, हे तसं ते होणारच गणित नाही आहे. त्यामुळे तुम्ही सिरियस जर झालात तरच साधनेला लागणार आहात. म्हणून अनुताप आणि तो अनुदिनी, म्हणजे एका जाणीवेत पुरता फक्त नाही आहे, तो सातत्याने. म्हणजे मी अध्यात्मामध्ये पूजेला जर लागलो असेल तर मी पूजा करून मला ईश्वर प्राप्त होत नाही आहे. पूजा मी सोडून देणार, कारण मला ईश्वर हवा आहे. मी जप सोडून देऊ शकतो, कारण ईश्वर मला प्राप्त होत नाही, माझा वेळ वाया जातोय. मी पारायण का करत बसणार आहे. मला ईश्वर समजला पाहिजे, आणि ती समजून घेण्याची तळमळ म्हणजे अनुताप आहे. म्हणून तो प्रवास होतो. मध्ये स्टेशन्स आहेत भरपूर, पण मी कुठल्याही स्टेशनवर थांबणारा माणूस नाहीये आणि उतरणार तर अजिबात नाहीये. तात्पुरता डब्यात बसून जितक्या वेळ बस थांबेल तितक्या वेळ आनंद घेईन बस, पण मी अडकणार नाहीये कशात. हे थेट अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये आत्मशोधच महत्वाचा आहे. आणि हा आत्मशोध जर आपण घेऊ शकत नसू तर जीवन व्यर्थ होऊ शकतं. म्हणून हे स्वरूपाचं ज्ञान आपल्याला आपल्या जीवनात आणणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपला मन, बुद्धी, चित्त, अहंकार या जाणीवांना ईश्वराच्या जाणीवेत नेणं हे प्रामुख्याने आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणून या रचनेमध्ये कुठला विचार चाललेला आहे, कुठला स्पंद संपूर्ण विश्व निर्माण करतो आहे, तो स्पंद, त्या स्पंदाशी मला जुळणी करता यायला पाहिजे. म्हणून माझ्यामध्ये असणारी प्रकृती जी माया आहे, जी अपरा आहे आणि जी परा आहे, जी त्या पुरुषोत्तमापर्यंत मला घेऊन जाऊ शकते, ती कार्य कुठल्या स्पंदनातनं करते, ती कुठल्या ज्ञानजाणीवेतनं करते, हे मला समजणं गरजेचं आहे. ते ब्रह्मज्ञान आहे. आणि तिच्या त्या स्पंदाशी माझा स्पंद जर जुळला तर माझं जीवन ईश्वराच्या जीवनाशी किंवा मानसिकतेशी, प्रकृतीच्या मानसिकतेशी जुळणार आहे. त्याला ससंवेद्यता असं म्हटलं जातं. ससंवेद्य करायचंय काय, तर मला माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या कार्यशक्तीला, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती कुठल्या स्पंदातनं कार्य करते आहे हे समजणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही शक्तीला स्पंद असल्याशिवाय ती पुढे कार्यच करू शकत नाही.
हा वैज्ञानिक नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञान आहे, पण ते अनुभूतीत जेव्हा येतं तेव्हा त्याला विज्ञान म्हटलं जातं. म्हणून माझ्या आतमध्ये असणारे संपूर्ण कोश जे इच्छा वासनांच्या जाणीवेतनं तयार झालेले आहेत, या इच्छा वासना याच्यातनं माझा जन्म झालाय ना, त्यालाच मी जीवात्मा म्हणतोय ना. आणि मी जेव्हा आईच्या गर्भात जन्म घेतो तो अन्नाच्या मार्फत घेतला जातोय. त्यामुळे तो अन्नमय कोश माझ्या इच्छा वासनांनी भरलेला आहे. त्या इच्छा वासनांचा स्वयंभू वेगळा कोश आहे. आणि त्या कोश म्हणजे काय, एकमेकात अडकलेली गुंतवणूक आहे, लक्षात ठेवा. असं काही वेगळं समजायचं कारण नाही. आणि त्याच्यातनं मन आणि प्राण फिरतोय. माझं मन आणि प्राण कशात फिरतंय आत्ता, असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की माझ्या अन्नमय, वासनामय, प्राणमय कोशातनंच माझं मन फिरत आहे. म्हणून माझा मनोमय कोश जो आहे तो संपूर्ण ज्ञान जाणीवेमध्ये आहे. आणि त्याला बाहेर काढण्यासाठी बुद्धी श्रेयस ज्ञानावर अधिष्ठित करावी लागणार आहे, ज्याला श्रेयो ही ज्ञान अभ्यासात. पहिली पायरी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे या बुद्धीला, जी मनाच्या दुसऱ्या अंगाने कार्य करत असते, त्या बुद्धीला त्या मनावरती स्वार करावं लागणार आहे. म्हणून गणपती एवढा मोठा असतो आणि उंदीर छोटा असतो, पण तो सर्व घर फाडून टाकतो, लक्षात. कारण आपल्या बुद्धीमध्ये तो गणपतीच नाहीये. ते ज्ञानच जर नसेल तर मन कसंही फिरतंय. इथं बसलेलो आहोत, परंतु माझ्या घरातल्या फ्रीजमधलं ते ताक कधी प्यायचं हा विचार असू शकतो, असतो की नाही. किंवा मला आता उशीर झाला आहे, हे कधी संपतंय आणि मला भूक लागली आहे. मन वेगळं आहे आपलं, लक्षात ठेवा. तुम्ही ऐकता आहात त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो. त्याचं कारणच हे आहे, कारण मन कुठं कुठं फिरून तुम्हाला आणत असेल बसल्या बसल्या, हे तुमचं तुम्ही ओळखा. हे मी नाही जाणू शकणार आहे. मी सुतोवाच करू शकतो फक्त. त्यामुळे आपल्या मुलाला गाडीत जागा मिळाली आहे की नाही, आपला नवरा गेलाय की नाही तिथं बघायला, हे सगळं बघू शकतो ना माणूस इथं बसून, हो की नाही ताई? गंमत केली, मला माहिती आहे म्हणून म्हटलं एवढंच. परंतु हे मनच असं आहे, त्यात ताईंचा काही दोष नाही आहे. परंतु हे का घडतं आहे, कारण मी त्या आसक्तीत अडकलेली आहे, मी त्या वासनेत अडकलेले आहे. आणि याच्यावरती ज्ञान नसल्यामुळे माझं मन भरकटतंय, ते एकाग्रच होत नाही आहे. मी जेव्हा माझ्या शाळेच्या परीक्षा देतो, शेवटच्या परीक्षा असतात ज्या माझ्या करिअरच्या दृष्टीने असतो, तेव्हा तेच मन एकाग्र होतं आहे, लक्षात ठेवा. आणि मी माझ्या परीक्षेमध्ये पास होऊन 99%, 90%, 80% पास होऊन मला पुढचा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला मी आखू शकतो. म्हणजे मन एकाग्र होऊ शकतं हे मला माहिती आहे, कारण ते ध्येय असेल तरच होतं, म्हणून ते एकाग्र होतं. आता काय झालंय, मला ध्येयच नाही ना, मी रिटायर्डच झालेलं आहे, मला काय ध्येय आहे? मी आपला येणार, हो का, आज इथं प्रवचन आहे का, चला की मला वेळ आहे चला, असं अध्यात्म होणार आहे असं वाटतंय तुम्हाला? हे काय करमणुकीचं साधन नाही आहे अध्यात्म म्हणजे. ते सिरियस आहे, म्हणून मी ते सिरियस म्हणतोय. आणि या जाणीवेतनं जेव्हा आपण या ब्रह्मज्ञानाला, आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाला एक प्रकारे आयाम द्यायला लागतो, तेव्हा आपल्यामधलाच ज्ञानमय कोश तयार व्हायला लागतो. आणि या ज्ञानमय कोशातनं ती जी माया आहे तिचं हे स्वरूप आपल्याला कळायला लागतं. आणि मग ती व्यक्ती त्या मायेला तसंच ठेवते खाली.
आणि ज्ञानजाणीवेतनं मला अनुभव घेण्यासाठी म्हणून ती साधनेला बसते. लक्षात ठेवा. कारण या ज्ञानाची अनुभूती मला यायला पाहिजे. माझ्या आतमध्ये बसलेल्या या शक्तीचा प्रत्यय मला हवा आहे. माझ्या आतमध्ये असणाऱ्या या ज्ञानशक्तीचा प्रत्यय मला हवा आहे. आणि तीच शक्ती मला त्या ईश्वरापर्यंत घेऊन जाणारी आहे. तीच कुंडलिनी शक्ती आहे. ती जगदंबा आहे. तीच विश्वमोहिनी आहे. ते कुंडलिनी जगदंबा. विश्व बीजाची कोंभा सावली केली प्रकाश नाही. लक्षात ठेवा. हे कळावं लागणार आहे. म्हणून आपल्याला प्रकाशाच्या गतीने प्रकाशाच्या ओढीने मनाला पळवावं लागणार आहे. कारण मन सूक्ष्म का जे आज इकडं तिकडं फिरतं आहे तेच सूक्ष्म मन ईश्वराकडे लावता यायला पाहिजे. पण त्यासाठी ज्ञानाची गरज आहे. म्हणून मन बुद्धी चित्त या सर्व गोष्टी ईश्वराने ज्या प्रकृतीने आपल्याला दिलेल्या आहेत, जे शरीर दिलेलं आहे, हे सगळं स्वरूप तिने जे दिलेलं आहे ते ती ईश्वराकडे आपण जावं म्हणून दिलेलं आहे. हे कळणं अध्यात्म आहे. लक्षात ठेवा. ते इतकं बेहिशोबी बेधुंद आणि अत्यंत अज्ञानाने आपण आपल्याच मनाला वापरतो, आपल्याच शरीराला वापरतो, आपल्याच चित्ताला वापरतो. ते आपण ईश्वरासाठी वापरत नाही. म्हणून हे जेव्हा आपण ईश्वरासाठी वापरायला लागू तेव्हा तोच ईश्वर आतून चिदाकाशातनं आपला प्रकाश टाकायला लागेल. लक्षात ठेवा. तो प्रकाश ईश्वराचा प्रकाश जो पुढच्या जाणीवेमधनं आपल्याला विज्ञानमय जाणीवेत घेऊन जायला लागतो. त्याच्यामुळे ती मनोमयता जी अधोमुखी होती ती ऊर्ध्वमुखी होऊन आपल्याला विज्ञानमय जाणीवेत जातो. आणि थोडा थोडा आनंद खऱ्या अर्थाने चित्ताला शांती मिळायला लागते. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. याला योग म्हटलेलं आहे. योग म्हणजे पाठीवरती त्या पुंगळ्या पाठवून जायचं, खाली टाकायचं, हातपाय वर करायचे, तो योगा आहे. तो करू नका असं मी म्हणत नाही आहे. पण त्याचा आणि योग या शब्दाचा काहीही संबंध नाही आहे. जे करत असतील तसा योगा त्यांच्यासाठी सांगितलं आहे. हे करावा. पण त्याच्यातनं आपण काय करतो, माझं BP कमी कसं होईल, माझा डायबिटीस कसा होईल, मी फिट कसा राहील, एवढा देहबुद्धीचाच विचार आहे. त्याच्यामध्ये आत्मबुद्धीचा विचार नाही. पतंजलींनी सांगितलेलं आहे. पण आधुनिक काळातला योग हा योगा आहे, हा योग नाही. कारण त्याच्यामध्ये चित्ताच्या समत्तेसाठी काही करणं, काय करायला पाहिजे हे सांगितलं जातच असं नाही. सांगितलं जात असेल तर चांगलंच आहे. त्यामुळे हा जो सगळा विषय येतो आपला, हा संपूर्ण विषय आपल्यामधल्या ईश्वरी शक्तीला वेगळ्या भूमिकेतनं जेव्हा आपण बघायला लागतो. सर्व दिलंय ना ईश्वराने आपल्याला, काय दिलेलं नाही आहे. म्हणून ही प्रयोगशाळा एक प्रकारे आपल्याला आपल्या जीवनात आणता यायला पाहिजेत. यालाच गोरक्षनाथांनी त्यांच्या याच्यातला शब्द आहे ते त्याला एक प्रकारचा शब्द आठवेल, परंतु त्याला ते त्या जीवनाला एक तुम्ही प्रयोगाचा आयाम द्या. खरे सायंटिस्ट तुम्ही व्हा. बाकीचे सर्व सायंटिस्ट आहेत ना, ते काय आहेत कसे आहेत ते आपण बघू, तो उद्याला बघू पाहिजे असेल तर. कारण आर्किमेडीज हा संत होऊ शकला नाही, न्यूटन हा संत होऊ शकला नाही, डार्विन हा संत होऊ शकला नाही. त्याचं कारणच हे आहे, कारण त्यांना मुख्यत्वे करून ज्या ज्ञानाच्या जाणीवेत जाणं गरजेचं आहे
तो शोधच कळला नाही. म्हणून अधुऱ्या भौतिक ज्ञानातनं ते गेलेत. ते चुकीचे गेलेत असं नाही मला म्हणायचं. हे ते फक्त आपण काहीतरी वेगळं करतो आहोत असं दाखवायला गेले, म्हणून त्यांना आपण इन्व्हेन्शन म्हणतो. परंतु झाडावरनं फळ हे पूर्वीपासूनच खाली पडतंय. ते न्यूटननी शोधलं म्हणून पडतंय असं काही समजायचं कारण नाही आहे. का त्याच्या अगोदर न्यूटननी शोधायच्या अगोदर फळं वरती पडत होती का आकाशात? असं काही झालेलं नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून न्यूटनचा शोध हे इन्व्हेन्शन होऊच शकत नाही. या सगळ्या डिस्कवरीज आहेत. E=mc² ही पण डिस्कवरीज आहे. देर इज नो इन्व्हेन्शन इन दिस वर्ल्ड अँड नो बडी कॅन डू एनी इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शनच करायचं असेल तुम्हाला तर जो आत्म्याचा शोध लावू शकतो, दॅट कुड बी द वन ऑफ द इन्व्हेन्शन, बट दॅट टू इज ऑल्सो अ डिस्कवरी. कारण तो आहेच. लक्षात घ्या. आपल्याला कळत नाहीये, आपल्याला कळत नाहीये ईश्वर आपल्यात कसा आहे. तर हा ईश्वर अशा जाणीवेतनं आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे संपूर्ण स्वरूपाचं ज्ञान आहे. हे ज्ञान आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. म्हणून आपण इथं बसून फक्त एकच विचार करा की माझं स्वरूप हे विश्वस्वरूप आणि त्याच्या पलीकडे असणारं विश्वातीत परब्रह्माचं स्वरूप. या बैठकीपर्यंत आपण पोचलो तर उद्याला विश्वस्वरूपाचा विचार आपण नक्की करू शकू. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज.